यानंतरची मोठी बातमी बीडमधनं समोर येते। वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केलेला आहे। बीड कल्याण महामार्गावर या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या समर्थकांनी लावून धरली आहे। स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। स्वानंद, आपण पाहतोय वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आता थेट रास्ता रोको करण्यात आलेला आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र बीड कल्याण महामार्गावर समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। 2 कोटींचं हे खंडणीचं प्रकरण आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। सोलापुरात ग्रामपंचायतीचा ईव्हीएम साठी ठराव हा समोर आलेला आहे। सोलापूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीनं हा ठराव मंजूर केला आहे। ईव्हीएम मशीनवरच मतदान घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। ईव्हीएम समर्थनार्थ उतरलेली जिल्ह्यातली ही पहिली ग्रामपंचायत आहे।